भगवते वासुदेवाय. अध्याय 17. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. श्लोक पहिला. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामस? भावार्थ. देवाची पूजा भक्ती करण्याची नेमकी पद्धत कुठली? मनी नाही भाव अन देवा मला पाव असे केले तर त्याचा परिणाम काय होतो? पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति. श्रद्धायुक्त अंतःकरणाने भक्त मला जे अर्पण करील ते मी स्वीकारतो असे भगवंत म्हणतात. माणसाला वाटतं की काय केलं, कसं वागलं म्हणजे देवाला आवडेल. आपल्याकडून वागण्यात काही चूक होऊ नये असे प्रत्येकाला वाटते. देव शबरीची बोरे खात असला तरी आपली शबरी इतकी योग्यता नाही. तो द्रौपदीच्या हाकेला धावून आला पण आपल्या मनात तिच्या इतकी आर्तता नाही हे शल्य माणसाच्या मनात असते. श्रद्धा आणि भक्तीत काय फरक आहे? श्रद्धा जाणतेपणी केली जाते, तो बुद्धीचा विषय आहे. भक्ती मनापासून केली जाते. याला भक्ती म्हणतात हे कळत नसलं तरी भक्ती असते. श्रद्धा म्हटलं की सबुरी हवी आणि भक्ती म्हटलं की विश्वास हवा. माणसाचा स्वभाव 3 गुणांनी बनलेला असतो. श्रद्धेतही या गुणांचा प्रभाव साहजिक असतो. शास्त्र म्हणजे पद्धत. दगडाला शेंदूर लावून 4 रानफुलं वाहणारा श्रद्धाळू आणि मोठे मंदिर बांधून त्यात सुबक मूर्ती ठेवून तिची मंत्रघोषात सर्व उपचारांसह पूजा करणारा श्रद्धाळू, या दोघांतली भक्ती सारखीच असते का? दोघांना येणाऱ्या अनुभूतीत फरक नसतो. राम आणि रावण दोघांनी शिवाची उपासना केली, पण दोघांच्या स्वभावात आणि उद्देशात फरक असल्याने राम श्रेष्ठ ठरला. रावणाचा अहंकार, सत्तेची लालस, स्त्रीचा अपमान त्याच्या नाशाला कारणीभूत ठरला. श्लोक 2 आणि 3. श्री भगवानुवाच. त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा ही सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचीच असते. ती तू माझ्याकडून ऐक. हे अर्जुना, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे, अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. भावार्थ. माणसाचा स्वभाव उपजत स्वभाव असतो, तो फारसा बदलत नाही. माणसाची श्रद्धा असते त्यावरून तो कसा आहे याचा अंदाज येतो. ज्याच्याजवळ जे आहे तेच तो देवाला देणार, जे नाही ते मागणार. जो जसा असतो तसा देवाला पूजतो. जर श्रद्धेत भोळा भाव असेल, निरागसता, उत्साह असेल तर ती सात्विक श्रद्धा असते. सात्विक माणूस साधा, सरळ, निष्कपट असतो. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम. मनात बेचैनी असते, काहीतरी इच्छा असते म्हणून देवाला आळवले तर ती राजस श्रद्धा. राजस माणूस सकाम उपासना करतो. बालाजीला भागीदार बनवणारे सारे राजस लोक. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का.
जबाबदारी नको, काम करायचं नाही, सगळं देवावर सोपवून आळसात दिवस घालवत असेल की ती तामस श्रद्धा. अशा लोकांची असेल माझा हरी अशी वृत्ती असते. मी भक्ती करतोय, त्या बदल्यात देवाने माझी काळजी घ्यावी असे वाटत असते. कामात राम रमतो वगैरे अजिबात पटत नाही. तेव्हा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही, सांग कुठे ठेवू माथा कळनाचं काही. श्लोक 4 ते 6. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मायचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. शब्दार्थ. सात्विक माणसे देवांची पूजा करतात. राजस माणसे यक्ष राक्षसांची तसेच तामस माणसे प्रेत भूतगणांची पूजा करतात. जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात, जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही क्रूश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण. भावार्थ. देव, यक्ष आणि भूतगण या 3 शक्ती मानल्या गेल्या आहेत. शक्तीची उपासना केली की लाभ होतो. यासाठी मंत्रतंत्र वापरले जातात. यात फरक काय, त्याचा परिणाम काय? देव आपल्याजवळ आहे, बाहेरही आहे, सर्वत्र आहे. आपल्यातल्या शक्तीचा जागर ही सात्विक उपासना. यात कोणत्याही उपचारांची गरज नसते. राजस पूजा म्हणजे डोळ्यांना मोहक दिसणारे उपचार, जे जवळ नाही ते हवय म्हणून केलेली उपासना. सकाम उपासना, उदाहरणार्थ पैसे, समृद्धी, यश हवे म्हणून केलेली पूजा, स्तुती, ही राजस श्रद्धा आहे. या गोष्टी बाह्य गोष्टी आहेत. हे उपचार आहेत. हे ना आपल्या शरीराचे भाग आहेत, ना आत्म्याचे, ना परमात्म्याचे. तामस पूजा म्हणजे सिद्धींच्या मागे लागणे. परमात्मा नव्हे तर परलोक किंवा परजीव असतात, त्यांना वश करून स्वतःच्या ताब्यात ठेवणे. सात्विक पूजा अंतर्मुख करते. राजस पूजा बहिर्मुख करते. तामस पूजा मूळ उद्देशापासून दूर नेते. सात्विक पूजा देह आणि मनाला शांतता देते, कारण हा माणसाचा सहज स्वभाव आहे. राजस पूजा मनाला लोभवते. तामस पूजा शरीर मनाला अशांत करते. हे विपरीत कार्य आहे, सहज साध्य नाही. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.